पूर्ण वाईल्डलाईफ ही कन्सेप्ट बघितली तर त्याच्यामध्ये पक्षी येतात, प्राणी येतात, किडे येतात, त्यानंतर अंडर वॉटर जे काही प्राणी आहेत ते सगळे येतात. बरोबर. कारण नॅशनल पार्क मध्ये घुसल्या पहिलं ध्येय असतं की वाघ बघायचा. हा ताडोबाला म्हणजे कसं आहे ना, ते टायगर रिझर्व खूप वेगळं आहे. तर ही आहे एका स्पीसीसची सबस्पीसीस जी आहे इंडियन ग्रे वुल्फ. आणि हे म्हणजे आमच्या रात्री डोक्यावरनं जरी जायचं तरी आम्हाला कळायचं नाही आणि 2 मिनिटांनी डेन मध्ये बघायचं होतं ते तिथं असायचं. म्हणजे स्वागताला बसलेलेच होते तुमचा. रिबनच कट करायची होती फक्त. आम्ही प्रमुख पाहुणे येऊन बसले होते. नमस्कार मित्रांनो, मी हिमांशू आणि माझा मित्र अद्वैत आज वाईल्डलाईफ बद्दल गप्पा मारणार आहोत. तर अद्वैत, कसं वाटतंय आज म्हणजे ज्या आपण रेग्युलरली गप्पा मारतो ऑफ कॅमेरा त्या फक्त ऑन कॅमेरा मारायच्या. बरोबर. थोडंसं टेन्शन आहे कारण कॅमेरा फिअर असतं. बरोबर, ते असतंच. पण आज आपला विषय असा आहे की वाईल्डलाईफ बद्दल आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, जे की ज्या बाबतीमध्ये मला जास्त माहिती नाहीये. म्हणून आज मी तुझ्याशी वाईल्डलाईफ बद्दल गप्पा मारायचा प्रयत्न करतोय का, की जेणेकरून मला त्याच्यातनं काही एक नॉलेज मिळेल. जसं की इंटरेस्ट आहे पण तेवढं नॉलेज नाही, पण तुला आहे. म्हणून मग आज तुझ्यासोबत गप्पा सेशन करण्याचा विचार होता, म्हणून तुला आज बोलवलं. सो माझा असा अजून एक प्रश्न आहे की वाईल्डलाईफ जर का आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये इन्क्लुजन काय आहे? तर कशाचं इन्क्लुजन आहे? पूर्ण वाईल्डलाईफ ही कन्सेप्ट बघितली तर त्याच्यामध्ये पक्षी येतात, प्राणी येतात, किडे येतात, त्यानंतर अंडर वॉटर जे काही प्राणी आहेत ते सगळे येतात. बरोबर. म्हणजे त्याच्यात ॲम्फिबियन्सही आले, मॅमल्सही आले आणि बर्ड्सही आले. मला वाईल्डलाईफ मध्ये इंटरेस्ट आहे रे, पण मला त्याचं नॉलेज नाहीये, म्हणून मी आज तुझ्याशी गप्पा मारायचा विचार केला. तर तू मला सांगशील का की वाईल्डलाईफ मध्ये काय नक्की आहे? म्हणजे जो वाईल्डलाईफ हा विषय खूप वास्ट आहे, मोठा आहे आणि त्याच्यात ज्ञान मिळवण्यासारखं खूप काही आहे. तर त्याच्यामध्ये मला तर इंटरेस्ट आहे जास्त वाघांमध्ये, की मला ते फॅसिनेशन आहे की वाघ जे दिसतात, त्यांचा जो अप्रोच असतो, त्यांचा हॅबिटॅट मधलं त्यांचं वावरणं आहे, ते मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. पण मी जेवढं आतापर्यंत वाईल्डलाईफ बद्दल वाचलेलं आहे किंवा मी बघतो, फक्त वाघच हे वाईल्डलाईफ मध्ये येतात असं नाहीये. बरोबर. तर आजूबाजूचं पण भरपूर काही काही आहेत. तर अजून काय काय येतं रे? आता मी स्टार्ट वाघापासून करतो कारण वाघ हा सगळ्यांना आवडतो, फॅसिनेटिंग वाटतं. बरोबर. कारण नॅशनल पार्क मध्ये घुसल्या पहिलं ध्येय असतं की वाघ बघायचा. का आज झालंय ते? तर पहिली गोष्ट की वाघ म्हणजे आपल्याला वाईल्डलाईफ वाचवायचं तर वाघ ही अम्ब्रेला स्पीसीस. आता अम्ब्रेला स्पीसीस म्हणजे की वाघाला वाचवलं की त्याच्या अम्ब्रेलाच्या आतमध्ये जे काही स्पीसीस येतात, म्हणजे तो जे काही खातो किंवा जे काही तो खातो त्यांना खाणारे सगळे जीव आले. म्हणजे वुल्फ आले, त्यानंतर आपले डॉग्स आले, सगळ्या गोष्टी आपोआप वाचवल्या जातात. बरोबर. म्हणून वाघाला पहिले वाचवावं अशी ही कन्सेप्ट वाईल्डलाईफ मध्ये आहे. म्हणजे ती अम्ब्रेला स्पीसीस झाली. बरोबर. आता वाघ सोडून काय काय आहेत तर बरेच प्रकारचे डिअर्स आहेत, त्यानंतर वाईल्ड डॉग्स आले, त्यानंतर स्लॉथ बेअर आहे, जे मला सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग वाटतं. बरोबर. कारण ते इतकं शांत जनावर आहे, पण तुम्ही त्याला काही केलं की ते तुमच्या अंगावर येतं. कारण हा एक किस्सा आमच्या बरोबर रणथंबोरला झाला होता की आम्ही जस्ट चाललो होतो आणि एका जिप्सीवाल्याने ती गाडी आतमध्ये घातली कारण तिथे स्लॉथ बेअर डिग करत होतं. काहीतरी खणत होतं, ते कीटक खातात काही काही जमिनीतले. तर ते अंगावर आलं होतं आमच्या धावून. तेव्हाचे काही फोटोज होते, ते बघण्याजोगे फोटो. त्यानंतर असाच एक किस्सा वाघाचा, म्हणजे की आम्ही लिटरली की वाघाच्या खूप 10 फुटावर होतो. आणि असं करू नये जनरली लोकांनी की जिप्सीच्या बाहेर काही आपला भाग आहे अंगाचा, हात पाय, तर माझा नेमका पाय बाहेर होता. तर मला तेव्हा हे घाबरलं होतं. ही नॅशनल पार्कची गोष्ट आहे की आपण आपल्याला जपायला पाहिजे ते जिप्सीच्या आत. बरोबर. बरोबर. आणि
वाईल्ड लाईफ मध्ये अजून काय तर स्लॉथ बेअर मी जे म्हणलं ते, त्यानंतर बरेच प्रकारचे डिअर झाले, मगाशी मेन्शन केलं तसं. त्यानंतर अजून खूप छोटी छोटी जनावर आहेत. त्यानंतर पशुपक्षी, बाकीचे पक्षी आले, फाल्कन्स आले, त्यानंतर ईगल्स आले. बरोबर. ईगल सुद्धा खूप फॅसिनेटिंग पक्षी आहे, की त्याचं जीवन कसं असतं हे बघायला ना खूप लोकांना कसं म्हणणं कष्ट करायला लागतात. त्याच्याशिवाय त्याचं फिशिंग किंवा हे मिळत नाही लवकर लोकांना. त्यानंतर आऊल्स आले. आऊल्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जंगल आउलेट, स्पॉटेड आउलेट्स, त्यानंतर आपले स्कॉप्स आऊल, बार्न आऊल, मॉर्टल वूड आऊल, ह्या पण गोष्टी बघायला मिळतात. ओके. हे सगळं अजून काही खूप वास्ट प्राणी आहेत जे म्हणजे आपल्याला रेग्युलर दिसतही नाहीत. ते सगळे मिळून एक वाईल्ड लाईफ झालं. तू आता बोलतोस ही एवढी सगळी नावं, मी त्याला हू पण करतोय, पण आपल्या व्ह्युअर्सना दाखवायला फोटो आहेत का तुझ्याकडे? ते देशील का मला? की दाखवू की आपण. नक्की. आणि आता आपण विषय तर निघालाच आहे की वाघांबद्दल पहिला निघालाय. सो मला भरपूर दिवसांपासून खूप इच्छा आहे की ताडोबाला जायची. मी यावर्षी पण प्लॅन करत होतो, पण काय झालं नाही. आणि आता पावसाळा सुरू झाला तर ते बंद होईल. हो, आता 2 महिने बंद. म्हणजे मला असं वाटतं भाई इगर टू की ह्या वर्षी काही करून ताडोबाला जायचंच. सो विंटरला जायचा प्लॅन आहे माझा. तर तू मला त्याबद्दल काही माहिती देशील का की ताडोबाचं रिजन्स काय आहेत? की म्हणजे आता तिकडे सफारीज बुक करायच्या झाल्या मला, तर कुठच्या झोनमध्ये करायला चांगल्या असतील, कसं सायटिंग असेल, बरं विंटरला जाणं खरंच चांगलं आहे का नाही हे पण मला सांग. म्हणजे त्याबद्दलची थोडी माहिती, कारण तू इतक्या वेळा जाऊन आलायस म्हणून. ताडोबाला म्हणजे कसं आहे ना, ते टायगर रिझर्व खूप वेगळं आहे. म्हणजे बफरला खूप टायगरची पॉप्युलेशन आहे आणि कोरला टायगरची पॉप्युलेशन कमी आहे. बट बफरला त्याला व्हेजिटेशन लागतं ते कमी आहे आणि कोरला ते जास्त आहे. हे असं उलट झालंय. तो इश्यू तो आहे, त्याचं काही आपल्याला करता येत नाही आता. पण तुम्हाला विंटरला जायचं असेल तर डिसेंबर, जानेवारी ह्या सीझन मध्ये बफरला जायचं, बफर झोन्स. कारण तिकडनं मुवमेंट्स टायगरच्या खूप चालू असतात. कारण टायगर म्हणजे मेन म्हणजे विंटर मध्ये राहणारा प्राणी. ऊन आलं की तो ढेपाळतो, तो पूर्ण झोपून असतो. एक तर पाण्यावर येतो, शिकार करतो आणि पूर्ण झोपून असतो. बाकी आपल्याला हार्डली टेरिटरी मार्किंग वगैरे दिसेल, कारण तो ऊन कमी झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करतो, जेव्हा सफारीचे टायमिंग नसतात आपले. मेन ती गोष्ट होते. त्यामुळे विंटरला जाताना बफर झोन जायचं आणि तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हनिंग दोन्ही सायटिंगवर. मी आता विचार तर चालू आहे की गेलो तर मिनिमम 5 दिवस ताडोबाच्या एरियात राहायचं, म्हणजे ताडोबाला राहायचं इथे. म्हणजे ऍटलिस्ट 10 ते 12 सफारी झाल्या पाहिजेत आपल्या या दृष्टीने. आता त्यात अजून एक होतं की छोटा मटका तिथला खूप फेमस आहे आत्ताच्या याला. तू बघितलास का रे तो? नाही, मी अजूनपर्यंत कोर झोन मध्ये ताडोबाच्या गेलेलो नाही. हा का? कारण मी पहिल्यापासून जास्त करून फोटोग्राफीत आहे इन्व्हॉल्व. त्यामुळे मी कधी पण बफर प्रिफर करतो. कारण तेच म्हटलं, बफर मध्ये पॉप्युलेशन टायगर्सचं खूप आहे, मूवमेंट पटापटा दिसतात म्हणून. बरं. पण म्हणजे तू आतापर्यंत तिथे कुठचे वाघ बघितलेस? म्हणजे काय नावं वगैरे आहेत का? आता ताडोबाच्या कोलसा रेंज मध्ये केमार्क फिमेल म्हणून आहे. त्यानंतर शर्मिली आहे फिमेल, छोटा मोगली. त्यानंतर अजून बरेच मेल आहेत, T114, T112. हे म्हणजे असे की आता तुम्ही म्हणाल की ही नावं वेगळी का? तर T114, 112, 329 हे सगळ्या गोष्टी या सायंटिफिकली नावं दिलेली आहेत. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की माणसाचे फिंगरप्रिंट प्रत्येकाशी मॅच होत नाहीत, तसंच टायगर्सचंही ते युनिक गोष्ट असते, त्याच्या अंगावरचे स्ट्राइप्स. बरोबर. आणि मेन म्हणजे की तुम्ही एज कसं ओळखता टायगरचं, एक पॉइंट त्याच्यातला ऍडिशनल म्हणजे की नाकावरती किती काळे डॉट्स आहेत किंवा नाक किती काळं पडलंय. नाक जेवढं पिंक तेवढा तो यंग टायगर आहे. त्यानंतर तसं म्हणलं तर एका मेल ची साधारण समजा 100 स्क्वेअर किलोमीटर आपण धरली तर त्याच्या अंडर 5 ते 6 फिमेल्स येतात. एवढी मोठी एका मेल टायगरची टेरिटरी असते. बरोबर. सो मेल टायगर कधी पण हे करायला, साईट करायला खूप अवघड असतो. बट फिमेल टायगर्सची टेरिटरी मार्किंग ही कंटिन्यू चालू असते 2 ते 3 दिवसाआड.
त्यामुळे त्यांची मुवमेंट जास्त मिळते. तुला यायला आवडेल का हिवाळ्यात माझ्यासोबत? हो आवडेल नक्कीच, ना? कारण हिवाळ्यातला टायगर हा, आणि उन्हाळ्यातला टायगर खूप वेगळा दिसतो. बरोबर बरोबर. एन्व्हायरमेंट पूर्ण चेंज असतं पावसानंतरचं हम्म. एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आता जास्त वाघाबद्दल नको, आपण बाकीच्या पण विषयात बोलू. मला आठवतंय की तू आता तुझ्या रिसर्च मध्ये वुल्फ बद्दलचे रिसर्च काहीतरी तुझं चालू हो होता. हो त्याचं काय झालं म्हणजे पुढे? कम्प्लीट होऊन आता तुझं कम्प्लिशन पण झालं त्याचं आणि डिग्री पण झाली ना काहीतरी तुझी? हो, माझी BA फोटोग्राफीची फायनल डिग्री झाली, हा. फायनल इयर झालं. हम्म. आणि तो रिसर्च कशाचा होता तर वुल्फ हॅबिटॅट आणि डाएट. ओके, पण म्हणजे तुला इथे कुठे मिळाले हे? तसं म्हणलं तर वुल्फ खूप स्कॅटर्ड पॉप्युलेशन मध्ये, म्हणजे आता आपल्या इथे कुठे मिळतात हा, तर वाघापूर, सासवड हा एरिया झाला. ओके. त्यानंतर वुल्फ डायरेक्ट दौंड, बारामती ह्या जिल्ह्यांमध्ये दिसणार. ओके, आता तिथे नवीन, हा तू तू बोलतच होता की मी बारामतीला चालतोय, जातोय, हो ते तिथेच ते बघायला हो जात हो होतास तिथेच. का? तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी म्हणजे वुल्फ रिझर्व असं टाइप ऑफ हे केलेलं आहे, म्हणजे प्रोटेक्टेड झोन केलाय वुल्फसाठी, जसं आता टायगरचा रिसेंटच असतो. केलं का ते? हा, 3-4 महिनेच झाले असतील, आत्ताच हो. नुकतंच. मला माहिती पण नव्हतं की माझ्या आसपासच्या एरियामध्ये आपले जे दिसतात तरी. हा, मी बघितलंच नाही. होपफुली ते पण बघून येऊ आपण. ते तर कधीही जाऊ शकतो आपण बघायला. हा, बाकी मग त्याच्याबद्दल माहिती सांग ना, की तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक्सपिरियन्स म्हणजे खूप छान होता. कारण टायगरला आपण कसं सकाळी 6ला उठतो, 7ला गाडीत बसतो असं नाही. इथे वुल्फसाठी तुम्हाला कधीही जायला लागेल. ओके. समजा इथे पॅक दिसतोय तर मी आदल्या दिवशी रात्री चान्स घेणार की मला जायचंय, आणि तो तेव्हा दिसेलच हे नाही. ते ऑब्वियस आहे ना, ते थोडीच तुझ्यासाठी थांबणार आहेत तिथे. बरोबर. त्यामुळे रात्रीचे 3 असू दे, सकाळचे 2:30 असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, पाऊस असू दे, हे रोज जायचं. कारण मेन म्हणजे हॅबिटॅट कसा चेंज होतोय हेच त्याच्यातला स्टडी करण्याचा भाग होता. ओके, मग तू हे स्टडी करतोय म्हटल्यानंतर तुला वुल्फ बद्दल पण काही माहिती गॅदर केलीच असशील, तू वाचलं पण असशील कुठेतरी, वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स बघितले असतील. तर मग मला वुल्फ बद्दल सांग ना, की ते काय आहेत, मग आपल्या इथे कसे दिसतात, मग काय खातात वगैरे, ते पण मला आवडेल ऐकायला. पहिले म्हणजे मी रिसर्च ॲज सच करत नाही, त्यामुळे सायंटिफिक माझं थोडंसं चुकू शकतं. मला फक्त माहिती सांग, तू कसे दिसायचे, काय दिसतात? कारण बाहेर बघतो आतापर्यंत फोटोमध्ये बघितलं तर तपकिरी रंगाचेच आहेत. इथे पण तेच दिसतात का काही वेगळे रंग असतो का, काही जाती वेगळ्या आहेत त्यांच्या? असं जाती खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तसं म्हणलं तर सबस्पीसीज आणि स्पीसीज हा 2 भाग पडतो. ओके, तर ही आहे एका स्पीसीजची सबस्पीसीज, जी आहे इंडियन ग्रे वुल्फ. ती मोस्टली असं ओपन ग्रासलँड्स ह्या भागात दिसते. आता ते कारण का माहिती नाही, कारण बाकीचे वुल्फ मी नेटवर पाहतो तर ते बर्फाळ प्रदेशात किंवा अशा ठिकाणी दिसतात, बट आपल्याकडेच का असं ओपन ग्रासलँड्स मध्ये दिसतात हे मला तर अजून माहिती नाही. म्हणजे मी तेवढा सायंटिफिकली अभ्यास केला नाही त्या गोष्टीचा. आणि मेन म्हणजे आपलं मी जो माझा प्रोजेक्ट केला रिसर्चचा, फोटोग्राफिक रिसर्च, तो म्हणजे बारामतीचा एक पार्ट आहे, रुई म्हणून गाव आहे. तिथे तो पूर्ण त्यांचा प्रोटेक्टेड झोन आहे डिपार्टमेंटचा, तर मी तिथे गेला. आता का केला की एक तर रिसर्चचा टाइम माझ्याकडे लिमिटेड होता, आणि आता समजा त्यांनी तिथे काहीतरी प्रोटेक्टेड झोन केलाय म्हणजे तिथे रेग्युलर काही ना काहीतरी सायटिंग असणार. मी याने तिथे केला खरं सांगायचं तर, कारण 6 महिन्याचा माझ्याकडे टाइम होता, तर मला पूर्ण सगळं ड्राफ्ट सगळे करून मला ते सबमिट करायचं होतं कॉलेजला. तर एवढ्या वेळात मी शोधून माझं सगळे म्हणजे काय म्हणतात लँडस्केप डिफाईन करून मी करणं खूप अवघड होतं मला. अरे, आणि ट्रॅव्हलिंग म्हणजे एवढं तू फिरणार म्हटलं तर ट्रॅव्हलिंग मध्येच जास्त वेळ. म्हणजे ते बघणार तू 5-10 मिनिटासाठी आणि ट्रॅव्हल करणार त्याच्यासाठी 4 आणि 5 तास. ते पण बरोबर आहे. म्हणून मग जिथे आहे तिथे केलं मग मी सरळ, जिकडनं पटकन होतं. तू रिसर्च म्हणजे त्यांच्या हॅबिटॅट वरती केलास, ओव्हरऑल त्यांचं आयुष्य काय थोडक्यात? म्हणजे ते कसं जगतात त्या लँडस्केप मध्ये. पण म्हणजे त्याच्याबद्दल पण सांग ना मला काहीतरी. हॅबिटॅट म्हणजे आता मी म्हणलं तसं माळरान आहे, पूर्ण ग्रासलँड आहे, आणि मध्ये मध्ये डोंगर आहेत, दगड आहेत, उसाची शेतं आहेत,
अजून वेगवेगळी ज्वारीची शेतं, बाजरीची शेतं ही तिथे उगवली जातात. तर मोस्टली जे तिथे वुल्फ राहतात ते तुम्हालाही आश्चर्य वाटेल की ते डेन करून किंवा दगडांच्या ह्याच्यात नाही राहत, उसाच्या शेतात मध्ये राहतात. काय सांगतो? त्यांची पिल्लही उसात होतात हो. आणि 3 महिन्यानंतर ती पिल्लं बाहेर आणली जातात. हो. अरे आणि आता त्यांची म्हणजे आता हे तू मध्ये फोटो दाखवलेलास, हो. त्यांची साईज छोटी होती, पण आता आपण पिक्चर्स मध्ये वगैरे बघतो, म्हणजे नॉर्मल आता मला आठवत नाही त्या मूव्हीचं नाव कुठचं तरी, त्याच्यामध्ये नॉर्मल कुत्र्यांची जशी साईज असते तशी साईज मध्ये होते रे ते. हो, हो. मग तू जे फोटो ते काय तसं बघायला बालक होते का काय होते म्हणजे? नाही नाही नाही, ते फुल ग्रोन ऍडल्टच होते, पण हा. मी जे म्हणलं सब स्पीसीज ओके, हा तो डिफरन्स फरक खूप आहे. हो. हा. आता आपण इकडनं समजा युपी साइडला गेलो, उत्तर प्रदेशला वुल्फ बघायला, पन्ना नॅशनल पार्क आहे, तिथेही वुल्फ दिसतात. तर तिकडचे वुल्फ अजून थोडे साईजने छोटे आहेत. आता ते का ते सायंटिफिक बॅकग्राऊंड वालेच सांगू शकतात. मग कधी जायचं सांग आता मला. कधीही जाऊ शकतो आपण. आपल्याला काय, गाडी उचलली आणि चला. बाकी अजून काय रे वाईल्ड लाईफ मध्ये बोलणार? वाघ तर झाला जो माझं फॅशन आहे, तुझ्या रिसर्च बद्दल आपण बोलून झालं. आता अजून काय आहे? आता तूच सांग. आऊल्स. आऊल्स हा खूप मस्त प्रकार आहे. म्हणजे लोक म्हणतात की आऊल्स बघू नये, खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं काही नाहीये. सगळ्यात सुंदर पक्षी बघायला गेला तर आऊल्स. क्यूट आणि सुंदर, दुसरा शब्दच नाही त्यांना. बरोबर. आता एक इंडियन ईगल आउल म्हणून एक स्पीसीज आहे, ती साधारण एवढी असते, एवढं मोठं घुबड. हो. आयुष्यात कधी एवढंच बघितलेलं आहे मी तर म्हणजे आपल्या सिमेंटच्या जंगलामध्ये एवढं पण नाही बघितलं, एवढंच बघितलंय, ते पण स्पॉटेड आउलेट. एवढंच. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट साईज मी एवढा बघतोय इंडियन ईगल आउलचा. मी म्हणजे कुठे बघितलंस तू हे? बारामतीलाच. म्हणजे वुल्फ साठी फिरता फिरता ते सगळ्या गोष्टी झाल्या आमच्या. फोटो काढलास की नाही? फोटो काढलाय की. दाखवशील नंतर? दाखवतो की, सगळ्यांना दाखवणार. तुम्हाला एवढ्या साईज पासून ते एवढ्या साईज पर्यंत वेगवेगळे आउल्स बघायला मिळतात, आउलेट्स बघायला मिळतात. हो. आणि अरे आता मी नेट जिओची का कुठची तरी अशीच व्हिडिओ होती ज्याच्यामध्ये विविध पक्ष्यांना ते उडायला लावत होते आणि ते आवाज त्यांचा रेकॉर्ड करत होते फ्लाइंगचा. त्याच्यामध्ये बघितलं की घुबड एवढा सायलेंटली उडतं, म्हणजे ते आवाज पण नाही आणि खालती त्यांनी काहीतरी पिसं ठेवलेली असे काहीतरी. आजकालची इलेक्ट्रिक गाड्यांसारखा पण आवाज येत नाही उडताना. कसं काय एवढं? पण म्हणजे त्यांच्या म्हणजे जी पंख असतात ना, त्याच्या खाली एक काय म्हणणार टाइप ऑफ सायलेन्सर वर्किंग साठी काही छोटी छोटी पिसं असतात सॉफ्ट. ती एअरला पूर्णपणे डिफ्लेक्ट करत जातात. म्हणजे आपण कसं म्हणतो की एरोडायनामिक्स विंडला कापत जातं, तर तसं नाही, ते डिफ्लेक्ट करत जातं. तो जो कटिंगचा साऊंड आहे तो येत नाही त्यामुळे. बरोबर, ते रिझन आहे. आणि हे म्हणजे आमच्या रात्री डोक्यावरनं जरी जायचं तरी आम्हाला कळायचं नाही, आणि 2 मिनिटांनी डेन मध्ये बघायचं तर ते तिथं असायचं. बापरे, एवढ्या स्विफ्टली ते उडतात, काहीच आवाज नाही. आता तसं मला बरेच जण म्हणतात की आपलं, आता मी पुण्याच्या आसपास एअराय वगैरे आहे की तिथे वगैरे पण दिसतात का? एअरायची टेकडी झाली, तळजाईची टेकडी झाली. हो, पण तू तिकडे कधी स्पॉट केलं? मी गेलो तेव्हा माझी तशी नजर पण नाही, आणि मला ते कुठचाही पक्षी दिसला, कावळा चिमणी सोडता आणि कबूतर सोडता आपल्याला काय ते कळत नाही. इथे मी त्या दिवशी एका मित्रासोबत होतो, मला पोपट दिसला, तो पोपट नाही, तो काहीतरी पॅरट नाही का काहीतरी वेगळंच त्याने शब्द केला. पॅराकिन का काय, ते पॅराकिन. एवढं माझं नॉलेज आहे मला, त्यामुळे मला कधी स्पॉट, मी असं कधी अरे हा बघ हा दिसलाय, हे दिसलाय, त्यामुळे म्हणून तुला विचारलं की तुला कधी असे ते दिसलेत का? मग आता एआरएआय झाली किंवा तळजाई, त्यानंतर अजून वेगवेगळ्या ज्या काही टेकड्या आहेत त्या खूप थोड्या राहिलेल्या आपल्या सिमेंटच्या जंगलातले ते नेचर हब म्हणता येईल. बरोबर म्हणता येईल बरं का, आहे असं नाही म्हणत. कॉन्ट्रोवर्शियल विषय नकोत आपल्याला. कारण काय होतं ना की जितकं आजूबाजूचं सिमेंटचं जंगल आपलं घरबिरं वाढत जातं ना, हे प्राणी तेवढे तेवढे आपल्यापासून दूर होत जातात. आता पाषाण हिल, पाषाण लेक ह्या गोष्टी ऐकल्या असतील, तर तिथे इंडियन ईगल आउल किंवा मॉटर्ड वूड आउल ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या आधी. म्हणजे कसं म्हणता येईल, आता 10 वर्ष आधी अजूनही एक इंडियन ईगल आउलची पेअर दिसते फक्त, ती जिथे
खूप आधीपासून राहते, त्यामुळे ती दिसते. नाहीतर बाकी आपल्याकडे आसपास आता काहीच दिसत नाही, जे स्पेशल म्हणायला पाहिजे. पण एक स्पेशल व्यक्ती आता सिमेंटच्या जंगलांमध्ये यायला लागलाय. कुठला सांग? काय माणूस? माणूस तर ऑलरेडी आहे की. बिबट्या. हो, तो कुठून आजकाल येतो? खूप धुमाकूळ घालतात, माणसांपेक्षा जास्त धुमाकूळ घालतात ते, असं मी ऐकलं. म्हणजे आता माणसंच धुमाकूळ घालतायत म्हणून ते येत आहेत. हा सॉरी, माणसं आपण धुमाकूळ त्यांच्या घालतात जंगलात म्हणून ते. घुसलोय. आपणच बिबट्याचं म्हणतो की पण ते बिबट्या काय येतात धुमाकूळ. म्हणजे अजूनही मला त्याचं हे नाही कळ. त्यांना भूक लागली म्हणून ते येत आहेत का असंच ते त्यांचं आपलं घर सुटलं, विसरलो आता रस्त्याने आलो मी इथे म्हणून असे भटकत बसतात. बिग कॅट किंवा एनी कॅट हा कधी पण त्यांचा रस्ता विसरत नाहीत, घर हो. विसरत नाहीत, हा त्यांची टेरिटरी ते कधीच विसरत नाही. हम्म एक किस्सा होता की ज्याच्यात एका वाघाला एका नॅशनल पार्क मधून उचलून दुसऱ्या नॅशनल पार्क मध्ये ट्रान्सफर करायचं, कारण रिलोकेशनचा प्रोजेक्ट होता त्यांचा. तर त्याच्यात काय झालं असेल, त्या वाघाला तिथं ट्रान्सफर तर केला, बट त्याच्याकडे नंतर बघितलं गेलं नाही. पण रेडिओ कॉलर असल्यामुळे जीपीएस लोकेशन थ्रू काय कळालं की तो त्या नॅशनल पार्क वरनं परत त्याच्या मूळ ठिकाणी, तो नॅशनल पार्क जिथे जन्मला होता तिथे तो यायला लागला. हो. आता ह्याला म्हणतात होमिंग. म्हणजे हम्म. हे टायगर वाईल्ड लाईफ कधी त्यांची घरं विसरत नाहीत, जसं आपल्याबरोबर होतं की आपण कधीतरी गेलो, गुगल मॅप्स लावलं, त्यांच्याकडे हे नाहीच आहे. त्यांना त्यांचं घर कुठे आहे माहिती, आपोआप ते नॅव्हिगेट करतात. ओके. त्यामुळे ह्यांना माहिती आहे आपली टेरिटरी काय. विसरतोय ते आपण विसरतोय की आपण आत किती चाललोय जंगलाच्या. आणि मेन म्हणजे भूक लागलं किंवा काय झालं असं नाही. आता बरोबर आहे, माणसं जसं घरं वाढवतायत ती त्यांची टेरिटरी वाढवतात ना. बरोबर. म्हणजे माणूस अपग्रेड होतो 1 BHK पासून 2, 3, मग बंगला घेतात. तसंच की आता लेपर्ड आहे, त्याला खायला शोधायला त्याची एक्सप्लोअर वेगवेगळी करतो. एक्सप्लोरच करतो. म्हणजे त्याला खायला त्याची टेरिटरी चेंज करत राहायला लागेल, कारण तिकडे व्हेजिटेशन संपलं तर तो बघणारच काहीतरी व्हेजिटेशनसाठी. त्याला पण भूक लागते, त्याची पिल्लावळ आहेत. ते आहेच. फक्त माणूस थोडी आहे जगात. तू मला मगाशी बाल्कनीमध्ये एक किस्सा सांगत होतास, तू आत्ता सांगू शकतोस का तो? सांगू की. पहिले म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की बारामतीमध्ये आपण किंवा तुम्ही किंवा मी फिरत आहे. मी तेव्हा एका ऑर्गनायझेशन बरोबर काम करायचो. तेव्हा त्यांचं मेन काम आहे की वुल्फ किंवा वाईल्ड लाईफ जे आहे त्याच्यावरचं कॉलरिंग किंवा ह्या गोष्टी सगळ्या, कन्झर्वेशन टाईप ऑफ. तर मी तिथे ॲज अ व्हॉलंटियर म्हणून होतो ऑफकोर्स. तर आम्ही रात्रीच्या वेळेला फिरत होतो की त्या एरियात पर्टिक्युलर एकाची गाय मारली होती एका गुर्राख्याची. तर त्याचा इश्यू होता की आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं अनुदान देईल वगैरे, तो विषय सगळा होता. थोडा तो विषय नेहमी गावकऱ्यांसोबत किचकट असतो पैशाच्या बाबतीतला. तर आम्ही तिथे मेन म्हणजे बघायला सर्व्हेलन्ससाठी गेलेलो की नक्की गाय मारतंय कोण. कारण दाताच्या आणि म्हणजे गायीच्या बॉडीवर जे काय मार्क्स होते त्यांनी वाटत होतं की मेन म्हणजे तो बिबट्या असेल. पण नक्की काय आहे हे कन्फर्म करावं, कारण कधी काय दिसेल हे सांगता येत नाही. तर आम्ही असंच जात होतो. एक व्हेइकल असते आमच्याकडे, ती ऑफरोडवाली. आणि जो ग्रुप लीडर आहे तो म्हटला की सगळे लाईट बंद करू, थोडा वेळ थांबू, आवाज काय काय येतात आजूबाजूनी बघू, मग आपण टॉर्चेस मारू की काही दिसतंय का आसपास. म्हणून थांबलो. सगळं बंद, काचा थोड्याशा उघड्या ठेवल्या होत्या, कारण कधी आतमध्ये काय येईल माहिती नाही आपल्याला. आपण वेगळ्या जनावराच्या जगात आहे पूर्णपणे. तर आम्हाला पहिले तर एक थोडासा रोअरचा आवाज आला. म्हणजे लेपर्ड एक टाईपचा आवाज काढतो जेव्हा तो स्ट्रेस्ड असतो किंवा त्याला काही म्हणजे कसं सांगणार मी, फिलिंग वेगळ्या फिलिंग. आवाज काढून दाखवतो का? नाही, आवाज नाही येत मला बाबा, त्या भागात नाही घुसायचं आपल्याला. हा, कंटिन्यू कर. तर मग पहिले वाटलं की थोडं लांबनं येतोय, थोडंसं पुढे गेलो, मग वाटलं की परत मागणं येतोय, परत मागे आलो. हे असं चालू होतं आमचं गोल गोल फिरणं त्या गोष्टीच्या आसपास. मग कळलं की आम्ही जिथे थांबलो होतो त्याच्या शेजारी तो बिबट्या बसून होता. आम्ही सगळं बंद करून बसलेलो. नशिबाने आमच्या खिडक्या बंद होत्या, कारण तो माहिती नाही की चालत गेला असेल आजूबाजूने की काय झालंय.
मग एकदम आम्हाला एक आवाज आला मोठ्या रोडचा आणि तो असं वाटलं की पलीकडनं आलाय. म्हणून मग आम्ही म्हणलं की तिकडे जाऊन चेक करू, हा इथे तर हा इकडनं काय हलणार नाही. तर पलीकडून वेगळा बिबट्या होता. म्हणजे ग्रासलँड म्हणजे स्वागताला बसलेलेच होते तुमच्या. रिबनच कट करायची होती फक्त. आम्ही प्रमुख पाहुणे येऊन बसले होते. ते तसंच झालं लिटरली. मग असा विचार झाला की 2 आहेत, ठीक आहे 2 आहेत. मग कळलं की त्यांचं लिटर पण आहे. म्हणजे 3 बच्चे होते त्यांचे, छोटे छोटे, एवढूशे असतील. आणि त्याच्यातलं एक होतं ते आय गेस ते खूपच असं म्हणजे कसं म्हणणार, मरायच्याच ह्याला अर्ध मेलं होतं का? अर्ध्यापेक्षाही जास्तच होतं. हो. खूपच वाईट होती ती दिशा बघणं. तर मग म्हणलं आम्ही की इथे जास्त थांबायला नको. जसं आम्ही बाहेर येत होतो तसंही मेल लेपर्डने आमच्यावर चार्ज केला गाडीवर. आणि लिटरली माझा हात असा टॉर्च धरून बाहेर होता. म्हणजे मी त्या इंटेन्स मुवमेंटनी समजा हात नसता खेचला ना, हा हात नसता माझा आज. म्हणजे ती इतकी इंटेन्स मुवमेंट होती. बापरे. मला ती इंटेन्स मुवमेंट आत्ताही आठवूनही अंगावर शहारा येतो. तुझ्यासारखा तूच आहेस बाबा. आम्ही म्हणजे खूप विचित्र चाळे गेले. जिथे जिथे फिरलो तिथे तिथे विचित्र चाळे करून आम्ही किस्से आठवून ठेवले. ते चाळे ऑफ द कॅमेरा ऐकायला चांगले आहे, हो, ऑन कॅमेरा नको. पण एथिकल वेनी. हा. एथिकल वे कधी सोडला नाही. पण आता मी हे बिबट्यांबद्दल आता शहरात तर आपण बघतोच, बातम्यांमध्ये कळतातच. पण माझा अजून एक मित्र आहे की तो नेहमी म्हणत असतो की आम्ही रणथंबोरला एकदा त्याच्यासोबत मी असंच गेलेलो. तेव्हा जयपूर एअरपोर्टला आम्ही जात होतो, परतीच्या प्रवासाला होतो. तर त्याने सांगितलं की तिकडे जलाना म्हणून एक त्यांचाच एक लेपर्ड सँच्युरी आहे. लेपर्ड हिल्स बोलतोय. हा, तू गेलास तिकडे कधी? नाही, मी कधी गेलेलो नाहीये. कारण जेव्हा केव्हा मी गेलोय म्हणजे राजस्थानला, तेव्हा मेन डेस्टिनेशन असायचं रणथंबोर. आणि त्या टूरच्या पूर्ण टाइमलाईन मधनं वेळ काढणं खूप अवघड आहे. बरोबर. पण जोपर्यंत तिथे असं कोणी इंटरेस्टेड म्हणत नाही की आम्हाला त्या लेपर्ड हिल्सना पण जायचंय, तोपर्यंत एकासाठी चेंज होऊ शकत नाहीत त्या गोष्टी टाइमलाईन वरच्या. सो तसं कधी जाणं झालं नाही. पण मोस्टली या कमिंग इयर मध्ये मी जाणार आहे, विंटरमध्ये. अरे नाही, कारण मी तेच, तो मला सांगतच होता. त्याच्यानंतर खास गुगल सर्च मी केलं तर ते मी बघितलं तर ते शहराच्या मधोमध आहे. तसं बघायला गेलं तर आजूबाजूने पूर्ण मानव वस्ती आहे. आणि हे तर तो माझा एक त्याचाच अजून एक मित्र आहे माझा, तो गेलेला आहे, तो भरपूर वेळा गेला. तो तेच म्हणतो, तुम्ही आतमध्ये शिरल्यानंतर काही असे स्पॉट आहेत की जिथनं तुम्हाला बाहेरची घरं, बिल्डिंग वगैरे पण दिसतात. हे एवढा आहे. आणि तो म्हणत होता की तिथली टोपोग्राफी जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. पूर्ण हिल्स दगड आहेत, दगड मोठे. हो. आणि म्हणजे तसं बघा, बिबट्याला म्हणजे कॅम्पलाच म्हणजे भयानक. इथे तुझा काळोख होता म्हणून तुम्हाला दिसला नाही, तिथे भर उन्हात पण दिसणार नाही आपल्याला. लिटरली म्हणजे बिबट्यासारखा कॅमोफ्लेजिंग प्राणी मी आतापर्यंत नाही पाहिला. वाघही स्पॉट होईल एखाद वेळेला तुम्हाला, पण बिबट्या नाही स्पॉट होणार वाळलेल्या गवतात. गप शांत बसतात, येतात, बसलेले असतात, गरज पडली तोंड उघडून आवाज करणार, जाणार. आणि त्यांनी आवाज करणं हे पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. आपल्या प्रत्येक मुवमेंटला आवाज होतो. हो, ते आहे. त्यांच्या कुठल्याही मुवमेंटला आवाज करत नाहीत, ते त्यांच्या हातात आहे कधी आवाज करायचं ते. आता तसं जलानाबद्दल आपण बोललो, तिकडे ते मला कळलं. मी अजून कुठे कुठे असे म्हणजे जसे वुल्फसाठीचा सेक्युअर्ड एरिया आता त्यांनी केलाय, टायगर्ससाठी नॅशनल रिझर्व, टायगर रिझर्व्ह त्यांनी केलेलं आहे, तसं हे बिबट्यांसाठी वगैरे केलंय का ते आपलं? आता ते असंच आहे, लेपर्ड सँच्युरी जलाना. तीच. अजून कुठच्या आहेत का की असं? जयपूरमध्ये आहे. आणि जयपूरचा एक किस्सा आठवलाय, भन्नाट आहे, तो सांगतो. पहिले आम्ही जयपूरला गेलो होतो की स्ट्रीट फोटोग्राफी हा एक प्रकार आहे, जॉनर आहे फोटोग्राफीचा, तो एक्सप्लोर करूया म्हणलं. कारण तिकडचं स्ट्रीट फूड किंवा लोक हे खूप वेगवेगळ्या इमोशन्सनी दिसतात. बरोबर. तर मग ते एक्सप्लोर करत होतो. तर एक मंदिर आहे तिथे, मला त्या मंदिराचं नेमकं नाव नाही आठवत आहे. ते त्या लेपर्ड हिल्स म्हणजे ती लेपर्ड सँच्युरी आहे त्यांची, त्याच्या शेजारीच आहे ते. म्हणजे असं दोन्ही साईडनी दगड आहेत आणि मध्ये ते मंदिर आहे बरोबर.
आणि ती दगड म्हणजे लिटरली चढता येईल असा तो स्लोप आहे, म्हणजे माणसाला चढता येईल असा स्लोप आहे, खूप स्टीप नाही आहेत ती दगड. तर आम्ही तर आतमध्ये गेलो, खूप वानरं होती, सगळं होतं. ते जरा ऑड वाटलं की तिथे वानरं आहेत. मग इकडे तिकडे विचारलं तर त्यांनी सांगितलं की ही शेजारीच लेपर्ड सँच्युरी आहे. मग ती लिंक झाली की इथे वानरं का असतील आणि ह्या म्हणजे खालच्या त्या खळग्याच्या झोनमध्ये का? तर त्यांना खायला मिळायचं, मंदिरात येतात, प्रसाद मिळतो. तर मग तिथे फोटो काढत असताना एक कॉल आला. आता कॉल म्हणजे माकड जेव्हा किंवा लंगूर, रिसस मकॅक हे कुठल्याही प्रिडेटरला जेव्हा बघतात, तेव्हा ते एक प्रकारचा आवाज काढतात. त्याला म्हणतात कॉलिंग. ओके. आणि लेपर्डसाठी वेगळा असतो आणि टायगरसाठी वेगळा असतो. इंटेन्सिटी वाईज म्हणतोस का पूर्ण आवाजांचं? इंटेन्सिटी आणि मेन म्हणजे पिच. ओके. टायगरसाठी पिच हा नेहमी हाय राहणार, हां. कारण त्याची सक्सेस रेट जास्त आहे शिकार करण्याची दॅन लेपर्ड. आणि लेपर्डसाठी थोडा थांबून येतो, म्हणजे कसं म्हणणार, आवाज काढला की एक 4-5 सेकंदासाठी गॅप येते, मग परत आवाज येतो. असं ते होतं. मी म्हणलं मित्रांना की इथे आहे मुवमेंट आहे लेपर्डची, फक्त नशिबानी नाही म्हणता येणार, आमच्याकडे टेलिफोटो झूम लेन्स नव्हती, कारण आम्ही सगळे वाईड अँगल आणि फास्ट अपर्चरच्या लेन्सेस घेऊन होतो, ब्लॉक लेन्सेस. कारण आपल्याला माहिती नाही की स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये हेही दिसू शकतं. नाहीतर मग आम्ही मोठे टेलिफोटो लेन्सेस कॅरी केले असत्या ट्रायपॉड सकट. तसं आता तू हे सांगितलं, अजून एक मध्ये एक डॉक्युमेंटरी आहे कुठची तरी ह्याच्याच वरती, बिबट्यांवरती, की जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात. एकत्र राहतात म्हणजे तिथे कसलाही कॉन्फ्लिक्ट नाही. माहिती नाही बघायला. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की गावकरी जे आहे ते म्हणतात की बिबट्या सोबत आहे, आम्हाला खूप सेफ वाटतं, तो आमच्या परिवार वगैरे सारखाच आहे. आता ते कुठे माहिती नाही, त्याच्याबद्दल माहिती काढणं गरजेचं आहे. मलाही नाही. तिथं जाऊया आपण, तिथे पण जाऊया. त्या लोकांचा माइंडसेट काय आहे हे बघणं मला म्हणजे आता ऐकून आपण इथे नुसतं कुत्रे पाठी लागले तरी ओरडत ओरडत धावत सुटतो. ते तर म्हणतात की नाही ते आहेत, येतात. त्यांनी त्याच्यात सांगितलं की त्यांच्या कळपातनं कधी कधी हे जाते, गाय बकऱ्या वगैरे असं हे जातात, पण दॅट इज नॅचरल की ते होतात, कारण त्याला पण खायला काहीतरी पाहिजे. पण हे त्यांनी अडॅप्ट केलंय. लिटरली त्या गावकऱ्यांनी समजून घेतलंय की हे होणार आहे काही काळानंतर. आणि म्हणजे त्याच्यामध्ये ती एक फ्रेम होती अशी कॅमेराच्या मूवी मध्ये, की गावकरी असे बसलेत, आपण जसं बसलोय, पाठीमागे हिल आहे आणि हिल वरती तो मस्तपैकी तिथे 3-4 आहेत, हे एकमेकांना बघतात आणि बोलतात अरे हाय हॅलो काय, म्हणजे ह्या एवढ्या लेवलचं फ्रेंडली असल्यासारखे ते वावरतात तिथे. हे काहीतरी आपल्या इथे पण झालं पाहिजे. त्याच्याशिवाय एक तर माणूस जगणार नाही, नाहीतर बिबट्या जगणार नाही. काहीतरी दोन्ही मधलं एक तरी काहीतरी नक्कीच नष्ट होणार आहे लवकरात लवकर. कारण ही फाईट संपवणं हे माणसाच्याही हातात नाहीये ना लेपर्डच्या हातात आहे. पण माणसाच्या हातात काय आहे की आपण समजून घेऊ शकतो. ज्या जनावराला समजता येत नाहीये, त्याची बौद्धिमत्ता तेवढी नाहीये की तो विचार करू शकेल, तर ती आपल्याकडे आहे ना. तुझा आज पहिल्यांदा ऑन कॅमेरा तू एक्सपिरियन्स केलास, बोललास माझ्यासोबत, तर ह्या कॅमेरामध्ये बोलून जरा एक्सपिरियन्स सांग, कसा वाटला तुला? या कॅमेरात का? या कॅमेरा अरे समोरासमोर येईल रे, जरा बघ ना कसं वाटतं. टेन्शनच येतो. बोल ना, एक्सपिरियन्स तर सांगायचं तुला. आज पहिल्यांदा ऑन कॅमेरावर बोललं, पण छान वाटलं की जसं नॉर्मल बोलतो तसंच बोललं, फक्त हे 3 डोळे वेगवेगळे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या ह्या अनफिल्टर्ड गप्पा जर का आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि अजून काही ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट टॉपिक्स हवे असतील तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आम्ही त्या नक्की वाचू आणि त्यानुसार आम्ही नवीन नवीन विषय अनफिल्टर्डमध्ये पण आणि डिटेल इन्फॉर्मेशन नुसार पण घेऊन येऊ. धन्यवाद.